हे त्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरं का, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शालेय साहित्य खरेदी झाली. नियम काय आहे? सरकारी किंवा 3 लाखाच्या वर खरेदी असेल ई टेंडर काढा किंवा टेंडर काढा. या प्रकरणामध्ये एक जगदंब टेक्सटाईल नावाची सोलापूरची कंपनी आहे. कोणत्याही टेंडर शिवाय 550 कोटीचं काम शालेय खरेदीचं या जगदंब कंपनीला देण्यात आलं. आणि आवाच्या सव्वा दराने हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं. हायकोर्टानं कान उपटले. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टाने जगदंबाला दरपत्रक ठरवून दिलं. या दरानं तुम्ही शालेय शिक्षण साहित्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना पुरवायचं. दर काय आहे? 239 रुपये. हा सुप्रीम कोर्टचं दरपत्रक आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे. आणि महानगरपालिकेनं काय भावाने दिलेला आहे तर 894. म्हणजे एक नग म्हणजे 547 रुपयाचा फरक आहे. अशा तऱ्हेनं साधारण 550 कोटी रुपयाचा हा अपहार आहे. सुप्रीम कोर्टाची मार्गदर्शक तत्व डावलून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि प्रशासनानं महाराष्ट्राच्या फडणवीस मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्यानं एक फोन केला, दबाव आणला की हे काम यांना द्यायचं, टेंडर काढायचं नाही. हे बेकायदेशीर आहे. हा भ्रष्टाचार आहे. आणि संबंधित मंत्र्याला ताबडतोब त्या दिवशी 55 कोटी रुपये पोच झाले. कोण म्हणतो बरं का? संबंधित मी त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये सांगितलं. हे मंत्री कोण देवेंद्रजींना माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेला माझं पूर्ण होत आहे. हे पैसे त्या संबंधित वरिष्ठ मंत्र्याला मिळालेले, अधिकाऱ्यांना मिळालेले. याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि अद्यापही गणवेश मुलांना मिळालेले नाहीत. कळलं? कोण आहेत हे भ्रष्टाचार करणारे? याने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. मुलांच्या शालेय शिक्षणाच्या साहित्यामध्ये खरेदी भ्रष्टाचार करतात. यात काय बदनामी होत नाही महाराष्ट्राची? कोण आहेत ते मंत्री? हे मंत्री जाहीर करावं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी. सुप्रीम कोर्टला तुम्ही जुमानत नाही. तुम्ही सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरती काम करत नाही. आणि किती 594 रुपयाचा फरक आहे का साहित्य एका नगामागे? म्हणजे किती किती कोटी, शेकडो कोटीचा भ्रष्टाचार. पिंपरीत कुठे गेले ते मुरुडचे नागडे पोपटलाल? जाऊन नाचा तिकडे आता आयुक्तांच्या दालनाबाहेर. जर तुमच्या अंगावर कमरोती का कपडे उरले असतील तर दाखवा ना. कुठे ईडी, कुठे अँटी करप्शन?